आणि शांतता रॅली आटोपल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगेंची पत्रकार परिषद होणार आहे आणि जरांगे आजपासून उमेदवारांचा आढावा घेणार आहेत। आजपासून 20 ऑगस्टपर्यंत जरांगेंनी मतदारसंघाच्या डेटासह इच्छुकांना अंतरवालीमध्ये बोलावलंय। आता जरांगेंच्या या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो याची मात्र उत्सुकता आहे। 20 ऑगस्टपर्यंत 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांनी अंतरवालीकडे आपण आपला डाटा घेऊन यायचंय। 14 पासून त्याची सुरुवात 20 तारखेपर्यंत केली जाणार आहे आणि आपण 29 तारखेला अंतरवालीकडे सगळ्यांनी यायचंय। आणि आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। रवी, मनोज जरांगे यांनी इच्छुकांना अंतरवालीमध्ये बोलावलेलं आहे, कसा प्रतिसाद मिळतोय त्यांच्या या आवाहनाला आणि अगदी थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे, काय अपडेट्स त्या संदर्भात? प्रज्ञा, हे तर याला प्रतिसाद कसा मिळेल हे थोड्या वेळानंतरच कळेल आपल्याला। यापूर्वी देखील मनोज जरांगे यांनी 14 ते 20च्या दरम्यान आपण इच्छुकांच्या जे इच्छुक आहेत त्यांनी मला भेटीसाठी यावं, अर्थात मतदारसंघातील सर्व डेटा घेऊन यावं आणि ते कसे महत्त्वाचे आहेत त्या पदासाठी किंवा त्या मतदारसंघात त्यांचं वोट कसं आहे हे आपण त्याची तपासणी प्राथमिक करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि 29 ऑगस्टला अर्थात त्यांनी सांगितलं होतं की मला राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाहीये, त्यामुळे 29 ऑगस्टला आपण नेमकी भूमिका काय घ्यायची, म्हणजे आपण हे पाडण्यासाठीच कुठं आव्हान करायचं आहे का की आपण उमेदवार द्यायचे आहेत। यापूर्वी देखील त्यांनी सांगितलं होतं की किमान 30-40 लोक आपले सभागृहामध्ये असले पाहिजेत आपलं मत मांडण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी। त्या अनुषंगाने ते नेमका निर्णय काय घेतील हे 29 ऑगस्टला ते राखीव त्यांनी ठेवलेले आहे। त्यांच्या आंदोलनाची वर्षपूर्ती देखील त्याच दिवशी आहे, त्यामुळे आजपासून त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आज कोण येतात का, इच्छुक उमेदवार येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। किंवा मनोज जरांगेंच्या डोक्यात काही अगोदरपासून आहे का की त्यांचे उमेदवार काही फिक्स आहेत का, मुलाखती आजपासून होत आहेत किंवा आजपासून त्यांनी आवाहन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी काही गर्दी होती का, तिकीट मागणी अर्थात अनेकांची असू शकते, त्यामुळे आजपासून याला सुरुवात होणार आहे आणि 20 तारखेपर्यंत ते सगळं डेटा संकलन करतील आणि 20 ते 29 पर्यंत ते आपल्या निर्णयापर्यंत पोहोचतील आणि 29 ऑगस्टला अंतिम निर्णय घेतील अशी शक्यता आहे। प्रज्ञा। रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।